नमस्कार, कोमल रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण येथे धपाटे करणार आहोत। त्यासाठी साहित्य: एक जोडी मी येथे कोथिंबीर कट करून घेतलेली आहे, 3 ते 4 टोमॅटो किसून घेतलेले आहेत, एक कद्दू किसून घेतलेला आहे, 4-5 आपण कांदे येथे बारीक कट करून घ्यायचे। येथे मी मिक्सरमध्ये बारीक मिरची, लसण, अद्रक पेस्ट करून घेतलेली आहे। आपण येथे 3 पिठं घ्यायचे आहेत। त्यामध्ये एक ज्वारीचं, गव्हाचं आणि बेसन पीठ घेतलेलं आहे। आपण इथे पूर्ण किसलेलं साहित्य त्यामध्ये टाकून घेऊ। इथे कद्दू टाकलेला आहे, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर सर्व टाकून घ्यायचे आहे। जो आपण मिक्सरमधून बारीक मसाला काढलेला होता तोही टाकायचा आहे यामध्ये। मसाला टाकल्याच्या नंतर त्यामध्ये आपण 1 चमचा ओवा घालायचा आहे। बारीक हातावर रगडून घातलं तर एकदम छान असा वळचं चव येते। 1 चमचा हळद घालायची, थोडेसे जिरे तुम्ही मिक्सर वाटं काढून टाकले तर अजून छान चव येते। चवीनुसार मीठ घालायचं। मीठ घातल्याच्या नंतर थोडंसं पाणी घालायचं। छान हाताने मळून घ्यायचं पाणी घालून। जास्त पाणी टाकायचं नाही, कारण जास्त जर पाणी टाकलं तर एकदम पातळ होतं। थोडं थोडं पाणी टाकत जायचं, कारण आपल्या कद्दूला पण पाणी सुटतं। त्यामध्ये आपण टोमॅटो पण घातलेला आहे। पाहू शकता या प्रकारे कणिक मळून घ्यायची। इथे कणिक मळून झालेली आहे। एक कपडा, पाणी, त्या कपड्यावर आपण पाणी टाकायचं आणि छान आपलं असं आपण धपाटं थापून घ्यायचं हाताच्या साहाय्याने। पाहू शकता या प्रकारे धपाटं थापायचं आहे। थोडं थोडं पाण्याचा हात घ्यायचा, जेणेकरून ते पीठ हाताला चिटकणार नाही। आपल्याला हवं तेवढं आपण मोठं थापू शकतो धपाटं। छान असं मधात राऊंड करायचा, वरतून तेल लावायचं। मधात आपण होल करू शकतो, जेणेकरून आपलं धपाटं छान भाजलं जाईल। तवा आपला गरम झालेला आहे। तव्यावर थोडंसं तेल टाकून ते धपाटं आपण टाकून घ्यायचं, छान अलगद काढायचं। हळूवार काढल्यावर धपाटं छान निघतं आपलं। वरतून आपण त्या होलमध्ये तेल सोडायचं। तेल सोडून छान असं पलटून घ्यायचं। दोन्ही बाजूनं आपलं धपाटं छान भाजून घ्यायचं। खरपूस भाजल्याच्या नंतर आपलं धपाटं इथे तयार झालेलं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा। धन्यवाद।